गणपतीपुळे दर्शनासाठी मी बसलो गाडीत. माझ्यासोबत माझी मित्रमंडळी घेऊन निघालो देवदर्शनासाठी. गणपती बाप्पा मोरया बोलून प्रवासाला केली सुरुवात. भाऊ आमचा गेअरवर गेअर टाकत गारागार स्टेरिंग फिरवत त्याने आम्हाला पोहोचवलं मंदिराजवळ. गर्दी खूप असल्याने उजव्या हाताला खाली गाडी घेऊन पुढे जाऊन पार्क करून घेतली. सर्व उतरून पायी चालत चालत आत प्रवेश केला. सुट्टीचा दिवस असल्याने मंदिरात दर्शनासाठी खूप गर्दी होती. एका मागोमाग रांगेत उभा राहून दर्शन घेऊन मंदिराबाहेर आलो. मंदिराच्या एका बाजूला उभा राहून फोटो काढून घेतले आणि पुन्हा उभा राहिलो दुपारची खिचडी खाण्यासाठी. पुन्हा तशीच रांग आणि तीच गर्दी. खिचडी खाऊन झाल्यावर आम्ही पोहोचलो कराडेश्वर मंदिराजवळ. समुद्री किनारी वसलेले हे जागृत मंदिर. पायऱ्या उतरत उतरत देवाचे दर्शन घेतले. आजूबाजूला सुंदर निसर्ग आणि बाजूलाच समुद्र किनारा. पुढे पोहोचलो आम्ही जयविनायक मंदिराजवळ. खूप सुंदर आणि उत्कृष्ट बांधकाम केलेले हे मंदिर. मंदिराच्या चारही बाजू फिरून झाल्यावर आम्ही निघालो समुद्र किनाऱ्याकडे. येताना रस्त्याला लागून असलेला हा सुंदर बीच, छान सनसेट पाहून थोडा टाइमपास करून आम्ही निघालो घराकडे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि या चॅनल जर नवीन आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या.